ज्या बागा पेरू लिंबू साईज किंवा 100 ग्रॅम साईज क्रॉस करून गेलेले आहे अशा बागांसाठी 1 महिन्याचं शेड्यूल देणार आहे मी। त्याच्यामध्ये फक्त शेड्यूलमध्ये ड्रिपचं ॲप्लिकेशन सांगतो मी काय करायचे। त्यासाठी सगळ्यात आधी शेतकरी मित्रांनो आपलं व्हाईट रूट डेव्हलपमेंट चांगली पाहिजे, जेणेकरून आपण दिलेली खतं लवकर अपटेक होतील। लक्षात घ्या, त्याच्यासाठी आपल्याला सगळ्यात पहिले ॲप्लिकेशन करायचं आहे 1 किलो चिलेटेड कॅल्शियम घ्यायचं आहे आणि 500 ग्रॅम बोरॉन घ्यायचं आहे। हे ॲप्लिकेशन झाल्यानंतर जे दुसरं ॲप्लिकेशन आपलं जे येणार आहे त्याच्यामध्ये आपल्याला घ्यायचं आहे 04247 हे 2.5 किलो घ्यायचं आहे आणि ते पण इंडिकेम कंपनीचं घ्यायचं, जेणेकरून रिझल्ट आपल्याला चांगले दिसतील। त्याच्यानंतर जे तिसरं ॲप्लिकेशन आहे ते 13-40-13 आणि मॅग्नेशियम सल्फेटचं करायचं आहे। आता बरेचसे जण म्हणतील आमच्या प्लॉटवर त्याला आम्ही नायट्रोजनयुक्त खत कसं देऊ। लक्षात घ्या, सगळेच पोटॅश आणि फॉस्फरसचे जर तुम्ही खतं दिले, नायट्रोजन लेवल जर डाऊन झाल्या तर प्लॉटमध्ये पाहिजे तशी साईज येत नाही। थोडाफार नायट्रोजन देणं हा गरजेचं आहे। 2000 ppmच्या आत जोपर्यंत तुमचा नायट्रोजन आहे तोपर्यंत प्लॉटवर तेल येणार नाही, हे 100% खरंच आहे। आणि त्याच्यानंतर जे चौथं ॲप्लिकेशन करायचं त्यामध्ये आपल्याला 0-27 घ्यायचं आहे 5 किलो आणि त्याच्यामध्ये एक चांगल्या प्रकारचं मायक्रोन्यूट्रंट घ्यायचं आहे एकरी 3 किलो। अशी हे महिन्याचं ॲप्लिकेशन आहे। एवढं सोडा, 100% प्लॉटमध्ये चांगली साईज येईल। धन्यवाद।